हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे रक्षाबंधन, राखी पौर्णिमा आणि तिसरा सोमवार. तर आमची ना सकाळी खूप घाई झाली. म्हणजे आम्ही लवकर उठलो होतो तरी नवन्यालाही लवकर उठवलं होतं. तरी पण आमचं फार लवकर असं आवरून झालं नाही आणि यांना जायचं होतं ऑफिसला आणि नवन्याला राखी बांधायची होती आणि मग ते जाणार होते. पण इतकी घाईघाई झाली ना की मला जे ना व्लॉगचे स्टार्ट करायला वेळच मिळाला नाही. म्हटलं ठीक आहे, मी व्हॉइस ओव्हर करून आपला दरवेळेससारखं ब्लॉगला सुरुवात करेल. तर इथे नवन्या तिच्या पप्पांना राखी बांधते. जर तुम्हाला माहीत नसेल तर म्हणजे यांना बहीण नाही आहे, हे दोघं भाऊच आहे. तर सध्या नवन्याच त्यांचं जे काही आहे ते सगळं बहीण वगैरे. तर ती त्यांना राखी बांधत होती आणि काल ना आमच्याकडनं गिफ्ट वगैरे आणायचं पण राहिलं. म्हणजे लक्षातच नाही आलं खरं सांगायचं तर ते, की तिला म्हणजे गिफ्ट वगैरे आणावं. त्यात एवढं गिफ्टचं काय, तर पेढे देखील आणायचे आम्ही विसरलोत. मी म्हटलं होतं की मी जाताना घेईन, पण यांना सकाळी लागतील हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम आठवणीने आणूयात. आणि गिफ्टचं तर आम्हाला तेव्हा आठवलं जेव्हा यांनी तिला ओवाळल्यावर जेव्हा पैसे दिले ना, मग हे बोलले की नवन्या मी विसरलो तुला गिफ्ट आणायला, पुढच्या वेळेस आणेल. तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की खरंच यार, हिला पैशापेक्षा ना एखादं गिफ्ट आणायला पाहिजेल होतं. म्हटलं ठीक आहे, जे पैसे दिलेत ते तर आम्ही तिच्या गल्ल्यात टाकतो. तर गल्ल्यात टाकायला होतील. मग तिने छान अशी राखी वगैरे बांधल्यानंतर पाय वगैरे पडून घेतलं दरवेळेससारखं. तिलाही छान वाटतात ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तीही एन्जॉय करते. आणि हे सगळं झाल्यावर मग ते पटकन उठले, कपडे वगैरे चेंज केले, कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं. मग आम्ही आवरलं आणि आम्हाला त्यांना सोडवायला जायचं होतं. तर त्यामुळे आमची एवढी घाई चालू होती आणि एवढी म्हणजे एवढी गरमी आहे ना की मी अक्षरशः घामाने हे झाली होते पूर्ण. खूप म्हणजे खूप इरिटेट होतं या गरमीने. नवन्या कोणाला राखी बांधली बाळा तू? यांना तरी राखी बांधून झाली आहे आणि आम्ही जाणार आहोत घरी राखी बांधायला. म्हणजे पप्पा हो, नवन्याच्या आजी बाबांना वीरला, ध्रुव बाळला हो ना, हो, आणि नवन्याला राखी बांधायला तिकडे जाणार आहोत. यांना सुट्टी नाहीये त्यामुळे हे काही येणार नाहीये. आणि आता आम्ही निघालो यांना सोडवायला. यांना स्टॉपवर सोडवून येऊत, त्यानंतर नाश्ता वगैरे करू आणि मग दूधवाला येईन. आमचा दूधवाला आला की त्यानंतर मग आम्ही जाऊ गावाला हो ना. मी नवन्यात जाणार. चलो चलो चलो, पप्पांना उशीर होतोय. चलो चलो, चप्पल घाला, चप्पल घाला. साधी चप्पल घाला. मी जाते पुढे. ती समोरची जी लिफ्ट आहे घरासमोरची ती बंद आहे, त्यामुळे इकडची लिफ्ट चालू आहे का ते बघायचे. आहे आहे चालू. ही किटली ही आम्हाला खाली ठेवावी लागते. जे केबिन आहे ना वॉचमनचं, तिथे आम्ही किटली ठेवतो. तिथे आम्ही किटली ठेवतो. मग हे 9:30 वाजेपर्यंत तो दूध देऊन जातो या किटलीमध्ये. मग ते घेऊन येतो वरती. हे आले दोघं. अरे बापरे, टोपी नाही घालत. तर ना मी नवन्याला राखी बांधते, कारण तिची खूप इच्छा आहे की तिला राखी बांधायची. आणि मी जेव्हा ध्रुवला, वीरला राखी घेते तेव्हा तिच्यासाठी पण घेते, कारण तिला आवडतं. आणि तिचं म्हणणं असतं की सगळ्यांना राख्या बांधायच्यात. म्हणजे तिला आजीला बांधायची, काकीला बांधायची, मामीला बांधायची, मावशीला बांधायची, मला बांधायची. तर तिची हौस व्हायला पाहिजे म्हणून मग मी तिलाही राखी आणली. आणि तिच्या पप्पांना आता मी सोडवून आलो तिथे चौकात आणि त्यानंतर मी तिला राखी बांधते, कारण मग त्यांना उशीर झाला असता. मग तिला म्हटलं ठीक आहे, आपण आलं की तुला राखी बांधू. आणि तू कसली राखी घेतली ग? डोले मामांची राखी घेतली ना म्हणणे. डोले मामांची दिसते का तुम्हाला? हो, तू थांब, मी तिला राखी बांधून घेते पटकन.
घेऊन जात हो ना. आणि मॅडम मला भूक लागली की नाही आज भूक पण नाही लागली. साधारण 7:45 होत आले तर अजून जास्त वेळ नाही झालाय. पण मला तरी खूप प्रचंड भूक लागली की नाही माहित नाही. तर मी आता पटकन चहा वगैरे करते, थोडासा नाश्ता करतो आम्ही. एकदा दूध आलं की मग आम्ही लगेच घरी जायला निघू, कारण पावसाचा भरोसा नाही. शक्यतो आज पाऊस नाही यावा. नाही, साखर जास्ती नसते खायची. नाही, भाऊ होतो पोटात एकच हातात नको. तर कारण आम्ही दोघी आमच्या ज्या छोट्या गाडीवर जाणार आहे, स्कूटीवर. तर जाताना आणि येताना रस्ते थोडेसे खराब आहेत खरंच. तर पाऊस जर आला तर मग रस्ते खराब आहेत आणि पाऊस जर पडत असेल जास्त प्रमाणात तर मग थोडीशी हाल होते. त्यामुळे नाही पडावा शक्यतो जायच्या आणि यायच्या टायमिंगला पाऊस, अशी खूप इच्छा आहे. बघू आता कसं होतं ते. तर आमचा दूधवालाही आला, आम्ही दूधही घेतलं, ते तापवलं ना. आता आम्हाला निघायचंय, पण निघता मला एक काम आठवलं. ते म्हणजे की झाडांना थोडंसं पाणी घालून जाते, नाहीतर झाडांना अक्षरशः कोरड्या झालेत. पाऊस आला तर ठीक आहे, कारण बाहेर ना असं ऊन पडतंय चांगलंच अगदी. तर त्यामुळे झाडं बरीचशी अशी कोरडी झाली. तर एकदा त्यांना पाणी घालून घेते आणि लगेच आम्ही निघतो. इथे चालली नवन्या रेडी. कुठे जायचंय ग? येस. आणि इथे मी हे आमचे रेनकोट वगैरे घेतलेत सोबत, पाऊस वगैरे आला तर, येताना वगैरे आला तर लागेल. पहिलं काय करायचं, कसा असा. गुड. दिवाल बघा. धर तांदूळ घ्या हातात, भरपूर घ्या, लावा ना. छानपैकी कर खाली वाकली. बस. तर घरी गेल्यावर तिच्यासाठी तिच्या आजीने, बाबांनी, त्यांनी सगळ्यांनी एक फ्रॉक घेतली होती. तर जे कपडे आम्ही घरून घालून गेलो होतो ते बदलले आणि फ्रॉक घातली. त्यानंतर तिने तिच्या बाबांना, पणजोबांना आणि काकांना राखी बांधून घेतली. काकांचा व्हिडिओ करता करता मेमरी फुल झाली आणि काकांचा पूर्ण व्हिडिओ आला नाही. पण काही हरकत नाही, जे स्टार्टिंगचं होतं ते तर व्यवस्थित शूट झालं. बाकी काय हवंय तर मग थोडे वगैरे फोटोज वगैरे आम्ही क्लिक केले, कारण त्या देखील आपल्या मेमरीत राहतात म्हणून. तर मग त्यानंतर मी थोडीशी खिचडी परतली, कारण नवन्याला आवडते म्हणून तिच्या आजीने घरी करायला ठेवली होती. नाहीतर आजी सध्या तिकडेच खाते तिची, म्हणजे माझ्या सासूबाई तिकडे मामांकडेच जेवतात. खिचडी वगैरे असेल तर तिकडेच खातात. पण आज नवन्या येणार होती म्हणून मग त्यांनी घरी खिचडी बनवली आणि इथे नवन्याच्या आजीचं खेळणं चालू होतं. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, भांडं वगैरे घासले आणि त्यानंतर मी, माझ्या सासूबाई आणि नवन्या, म्हणजे आम्ही तिघीजणी गेलोत. ते म्हणजे इथे एक शंकराचं मंदिर आहे डोंगरगणला. तर तिथं 3ऱ्या सोमवारी यात्रा असते. तर मी ह्या यात्रेला पहिल्यांदा येते. तशी ह्या मंदिरात मी बऱ्याचशा वेळेस आलेली आहे, पण यात्रेला मी आत्तापर्यंत कधीच आले नव्हते. ही माझी पहिलीच वेळ. तर मम्मी घेऊन आल्या होत्या आम्हाला.
मस्त होतं. तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही. नवन्यात थोडंफार खेळली आणि मग आम्ही लगेचच घरी आलो. आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही. अगदी 1 तासात जाऊन आम्ही रिटर्न आलो. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मम्मी तरी म्हणत होत्या फार अशी गर्दी नाही, तर इथं खूप गर्दी होती. म्हटलं बरं झालं व्यवस्थित वेळेत गेलो आणि लवकर आलो. त्यानंतर सगळ्यात मेन कार्यक्रम तो म्हणजे आमच्या लहानांचा रक्षाबंधनाचा. हा तर खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. तर मी जे सण वगैरे करते ना, ते खरं म्हणजे फक्त नवन्यासाठी करते. कारण आणि तिच्यामुळे ती आहे म्हणून मी सण करते, तर ते सण सण असल्यासारखे वाटतात. कारण तिला त्या माहिती असावे म्हणून मी या गोष्टी करते. तर पहिला वीर बसला होता, तर तिने वीरला छान असं ओवाळलं वगैरे, राखी बांधली आणि त्यानंतर हा आमचं घरातलं छोटंसं तो म्हणजे ध्रुव, तर यालाही तिने छान असं ओवाळलं. तिला असं प्रॉपर ओवाळता नाही येत अजून, शिकेल हळूहळू. पण छान झालं. म्हणजे मेन लहानांचं खूप मस्त झालं. मोठ्यांचं शूट घ्यायचं राहून गेलं माझ्याकडनं. तर मी घरी गेली नव्हते, तर मी जो गणू आहे यांच्या मामाचा मुलगा, माझा भाऊच लागतो, तर त्याला मी राखी बांधली. कारण मी यावेळेस पुण्याला गेली नाही आहे. बघू आता कधी जाणं वगैरे होतं ते. तर असं छान असं रक्षाबंधन झालं आमचं. तर आम्ही आलेलो आहोत घरी आणि 6 वाजलेत. इथे बराचसा पाऊस होता, त्यामुळे खालचे जे कपडे आहेत ना ते थोडेसे ओले झालेत, तर ते बदलायचे. आणि स्वयंपाकाला काय करू याचा विचार करते. तर मला असं वाटतं बटाट्याची भाजी म्हणजे चटणी आणि पुरी आणि हे बनवावं, काय आम्रखंड आणावं. बघूयात आता काय कसं होतं, कारण मला 7 वाजता पुन्हा यांना नवन्याने तिचा जे पिगी बँक जो गल्ला आहे ना एक, त्याच्यात आम्ही फक्त चिल्लर टाकतो, ते काढून ठेवत बसली. तर तिने बदललं खालची पॅन्ट वगैरे, कारण ओलं झालं होतं, पाऊस होता तर चालू. आता घरी आलो तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे, त्यामुळे म्हटलं पटकन एक छोटेसा अपडेट द्यावा आणि पटपट स्वयंपाक करून घ्या, कारण ते फार मेन आहे. कारण 7 वाजता मला पुन्हा यांना आणायला जायचंय. चलो तर आपण सगळा स्वयंपाक झाला की मग भेटूयात. बटाट्याची छान अशी चटणी तयार. पुरीचं पीठ मळून ठेवलंय. यात थोडा कांदा बारीक केला होता, तर थोडा राहिलाय, तो पुरीचं पीठ मळून ठेवलंय. पुऱ्या म्हटलं की यांना घेऊन आल्यावर गरम गरम कराव्यात म्हणून फक्त पीठ भिजवून ठेवलंय. म्हणजे त्यांना घेऊन आलं ते तोंड हात पाय वगैरे धुवून फ्रेश होतील, तोपर्यंत मी पटकन पुऱ्या करून घेईल. आणि मग यांना येता येता श्रीखंड देखील घेऊन येऊ. म्हटलं हे सोपं होईल आणि पटकन होईल. आणि किती वेळ, तर 6:45 वाजत आले आणि सगळं झालं. आणि हे कपडे ना माझे थोडेसे ओले झाले होते पावसामुळे, की असं वारं होतं, वाटतं की बरंचसं गॅलरीत वगैरे पाऊस आलेला आहे. तर मग ते तसेच ठेवलेत की सुकतील याने. तर इथे माझ्या ना पुऱ्या तळत आहेत, ह्या तळून झाल्यात आणि ही पुरी तळायचं काम चालू आहे. साडे 8 वाजत आलेत आणि झाले असं की मला जायचंय यांना घ्यायला. हे काही आलेच नाहीत लवकर, तर मी नवन्याने जाऊन श्रीखंड देखील घेऊन आलो. पण आता यांचा फोन आलाय की यांना घ्यायला जायचंय. खरं मी आधी नाही म्हटली होती, कारण मला थोडंसं डाऊन झाल्यासारखं वाटायला लागले. पण म्हटलं की आधी त्यांना म्हटलं होतं की तुम्हीच या, ते म्हटलं ठीक आहे चालेल येतो. पण नंतर मीच म्हटलं की नाही येते घ्यायला, कारण रस्ता खूपच पाणी भरलंय रस्त्यावर, तर त्यांना व्यवस्थित चालता येणार नाही म्हणून. तर मी नवन्या जाते आणि त्यांना घेऊन येतो पहिला. हो, मी आली यांना घेऊन आणि इथे माझं जे ताट आहे देवाचं ते रेडी झालं. 1 मिनिट मी दाखवते. तर हे माझं देवाचं जे ताट आहे नैवेद्याचं ते रेडी झालंय. मी एवढंच केलं, जास्त काही केलं नाही, कारण तेवढा वेळही नव्हता आणि खाणार तरी काय ना वेगळं म्हणून म्हणून मग हेच बनवलं. तर 2 मिनिट. तर सगळ्यात पहिलं ना मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग आम्ही देखील जेवून घेतो. मी आता ना सगळ्यात पहिलं देवाला नैवेद्य दाखवते आणि मला खरंच खूप भूक लागली आणि थोडंसं थकल्यासारखं होतंय. तर जेवण वगैरे करतो देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आणि मग आम्ही देखील जेवून घेतो. तर मी ना यात्रेत गेलो होतो, तर आज बऱ्याचशा गोष्टी झाल्या. तर तुम्ही पाहिलं की आज सोमवार होता, श्रावणी सोमवार 3रा, तर डोंगरगणला यात्रा असते, तर तिकडे देखील आम्ही गेलो होतो. छान वाटलं आणि खूप फिरल्यामुळं गाडीवरनं थोडंसं दमायला झालं आणि पावसातही भिजलं गेलं त्यामुळे.
चला तर मग आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय बाय बाय.